नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात हक्काचा लोकाधार यूट्यूब चॅनल. खाकीचा दट्ट्या आणि कायद्याचा हिसका. 40 दिवसांपासून फरार असलेला तो अखेर जेरबंद, थेट जिल्हा कारागृहात रवानगी. कायद्याचे हात लांब असतात असं म्हणतात, त्याचाच प्रत्यय परंडा तालुक्यात आला आहे. बावची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र थिटे याला तब्बल 40 दिवसांच्या लपाछपीनंतर अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊनही पदरी निराशा पडल्याने अखेर मुद्देमालासह पोलिसांसमोर शरण येण्याची वेळ आरोपीवर आली. न्यायालयाने त्याची रवानगी आता धाराशिव जिल्हा कारागृहात केली आहे. दुधी शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेताशेजारीच आरोपी रामचंद्र थिटे याची जमीन आहे. 26 मार्च रोजी जातीय द्वेषातून थिटे याने सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोरवेल आणि सिंचन साहित्याची तोडफोड केली होती. यामध्ये सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान झाले होते. इतक्यावरच न थांबता तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्याच्यावर होता. न्यायालयाने ठोकरले दरवाजे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र 7 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयाने आणि 29 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. फिर्यादी उमेश सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली होती, ज्यामुळे पोलिसांवरही मोठा दबाव होता. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर कायदेशीर पळवाटा संपल्याने आरोपी थिटे 40 दिवसांनी मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट, बीट अंमलदार विश्वास शिंदे, राहुल गायकवाड आणि आडसूळ यांनी मोलाची भूमिका बजावली. या यशस्वी कामगिरीबद्दल परंडा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. संपादक नूरजहां शेख, परंडा शहर प्रतिनिधी रणजित